FCRA बिल हे भारत सरकारने आणलं. हे कशाबद्दल आहे की परदेशातून जे पैसे NGOजला येतात ते कुठून येतात, काय येतात त्याची यंत्रणा अनेक वर्ष नाही अनेक दशकं एक FCRAचं एक अकाउंट आपण काढायचं असतं आणि त्याच्यातून फॉरेन फंडिंग परदेशातून ज्या लोकांना आपल्याला निधी द्यायचा असतो ते येतं. आता FCRA कुणाला जास्त बेनिफिट होतं? आत्तापर्यंत सगळ्यात जास्त बेनिफिट मग गेट्स फाउंडेशन असेल हे साधारणपणे शिक्षण किंवा आरोग्य सेवा ह्याच्यासाठी म्हणजे इम्युनायझेशन असेल किंवा मुलांची पोलिओ ड्राईव्ज असतील ह्या सगळ्या कामासाठी प्रचंड फॉरेन फंडिंग ह्या देशात यायचं. UNAID म्हणतात किंवा USA अमेरिकेतून येणाऱ्या निधी हा NGOजला यायचा. मदर टेरेसांच्या सगळ्या कामाला प्रचंड त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम करणारे जगातले लोक पैसे द्यायचे. त्याच्यामुळे FCRA हा एक जो कॉन्सेप्ट आहे तो वारंवार या सगळ्या चांगल्या कामासाठी यायचा. आणि जर सरकारला काही त्याच्यात गैर वाटत असेल तर प्रत्येकजण जो चॅरिटी करतो किंवा मनापासून पैसे पाठवू इच्छितो त्याला वाईट नजरेने का आपण बघावं? अनेक वर्ष एखादी यंत्रणा चाललेली आहे, त्याच्यात सुधारणा करायला आमचा काहीच विरोध नाही. पण ज्या फॉर्ममध्ये बिल आले ते ऑब्जेक्शनल होतं, आमचा त्याला विरोध होता आणि आम्ही आणि आमचे इंडिया अलायन्सचे सगळे मित्र पक्षांनी निर्णय घेतला की आम्हाला हे बिल मान्य नाही, हे ह्या फॉर्ममध्ये आम्ही हे मान्य करणार नाही. त्याच्यानंतर अनेक चर्चा झाल्या सरकारशी आणि मग त्याचा एक सुवर्ण मध्य आम्ही काढला की ठीक आहे, आम्ही ज्या फॉर्ममध्ये ते बिल आहे त्याचे आम्हाला मान्य नाही, आम्ही ते रिजेक्ट करतो इंडिया अलायन्स. म्हणून एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ज्याच्यात लोकसभे आणि राज्यसभेचे लोक दोन्ही असावे, ती टाईम बाउंड असावी आणि परत ह्या विधेयकाला पुन्हा एकदा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये पाठवून त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि मगच हे बिल यावं. म्हणून त्याची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किरण रिजिजूंनी अनाऊन्स केली. त्याबद्दल खरं तर आमची इच्छा होती इंडिया अलायन्सची की ते परतच घ्यावं, पण परत नाही घेतल्यामुळे शेवटी एक लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. त्यामुळे हे JPCला हे बिल घेतलेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार त्याच्यात आम्ही सहभागी राहणार आहोत. आजपर्यंत ज्या JPC झाल्या त्या प्रत्येक JPCमध्ये आमच्या पक्षाची नेहमी सकारात्मकच भूमिका राहिली आहे. कारण का शेवटी एका लोकशाहीमध्ये चर्चा होऊन काही बदल होऊन काही चांगली धोरणं येत असतील जी देशाच्या आपल्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी योग्य असतील त्याच्यात आमची नेहमीच सहकार्याची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील. अनेक वेळा असं बघितलं गेलं की वेगवेगळे आपल्या देशातले जे सामाजिक क्षेत्रात काम करणारी मोठी मंडळी असतील त्यांना याच फॉरेन फंडिंगच्या नावावर अनेक वेळा अटक करण्यात आली, अनेक वेळा त्याच्यावर चौकशा लावण्यात आल्या. आता जेव्हा जी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे तर तुमच्याकडनं काय सजेशन्स त्यांना दिले जातील किंवा काय बदल करावे अशा तुमची अपेक्षा आहे? नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला तो कोणी चोर आहे आणि ते ड्रग मनीच आहे किंवा ते काहीतरी चुकीचंच देशात करतील अशा चष्म्यातून का बघावं? अनेक वर्ष आपल्याला FCRAचा अनुभव हा चांगला आलेला आहे ना आणि अतिशय चांगलं म्हणजे गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक NGOज म्हणजे हे मी बोललं नाही पाहिजे खरं, अनेक ठिकाणी जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी सरकार पोचलं नाही पण एखादा NGO पोचलेला आहे असंही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकार आणि या NGOजनी एकत्र मिळून म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखादा कलेक्टर किंवा एखादा CEO जिल्हा परिषद यांनी जर ठरवलं आणि त्या NGOनी एकत्र काम करायचं ठरवलं तर क्रांती होऊ शकते आणि माझा सरकारी यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे. मी तुम्हाला उदाहरण देते की पोलिओ, तुम्ही आज इथे सगळे जे युवक आणि युवती बसलेले आहेत, कॅमेरामन आणि रिपोर्टर्स, तुमच्या वर्गात एकही तुमच्या पिढीमध्ये पोलिओ हा तुम्ही पाहिलाही नसेल. त्याचं कारण असं तुमच्या आधीच्या पिढीने गेले 20, 25, 30 वर्ष या पोलिओ भारतातून हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सरकारने प्रचंड उत्तम आणि यशस्वी कार्यक्रम केले. अनेक सरकार आहेत त्याच्यात, प्रत्येक सरकारने ते केलेलं आहे आणि म्हणून आपण पोलिओ हद्दपार करू शकलो. आता 2 बूंद जेव्हा अमिताभ बच्चनजी 2 बूंद म्हणतात तेव्हा कोणी त्याला विक्ट्री समजत नाही. ते 2 बूंद पोलिओचे ड्रॉप्स म्हणून बच्चा या देशात माहिती आहे त्यांना. त्यामुळे हा एक मोठा उपक्रम यशस्वीपणे सरकार आणि NGOजच्या मदतीने झाला ना, असेच काही उपक्रम आपण सगळे मिळून करू शकतो. पण ही जी FCRAची भूमिका आहे की या NGOज
म्हणजे काहीतरी चुकीचंच देशद्रोहाचं काम करतायत. हा अप्रोच अतिशय अयोग्य आहे आणि ह्या बाबतीत आम्ही ताकदीने ह्याच्याबद्दल NGOजच्या बाजूने एखादं चुकीचं काम करत असेल तर जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण तो NGO काहीतरी चांगलं काम करतोय आणि त्याला जर तुम्ही खोट्या केसेस आणि देशद्रोही त्याला म्हणणार असाल ते आम्हाला मान्य नाही. खरी शिवसेना कुणाची या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 5वा दिवस होता कालचा, पुन्हा मंगळवारपासून सुनावणी होते. त्या संदर्भात 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षाचा नावाची जी याचिका होती त्याचं पुढं काय झालं, आणि दुसरं सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की जर त्या आमदारांना अपात्र ठरवलं असतं शिंदेच्या तर बहुमत हे ठाकरेंच्या बाजूनं लागलं असतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं. तर कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळा पक्ष स्थापन करायचा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब ज्यांचे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवारसाहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांनावर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशनने तर केला. आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाही आहे. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूने होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून 2 संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ज्या पद्धतीनं आता ही केस लढवली जाते आहे, शिवसेनेला मात्र वेळ मिळतो आहे, त्यांच्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तारीख पे तारीख मिळत आहे, तर याच्या मागे काही राजकारण वाटतंय का तुम्हाला की शिवसेनेचा निकाल लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो आहे अंतिम निर्णयापर्यंत नेण्याच्या, पण राष्ट्रवादीला मात्र राखून ठेवलं जातं? नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाही आहे. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान, हा देश संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले आहे. राष्ट्रवादीचं पुढं काय? राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे.
चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार आणि ही लढाई फक्त आदरणीय पवारसाहेबांची नाही आहे, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य म्हणून कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. यातून दोन अर्थ निघतात. एक तर मग विलीनीकरण पुन्हा किंवा मग तुम्ही एनडीए सोबत जाणार म्हणून कोर्टातला हे प्रकरण. नाही, एनडीएचा काय संबंध मला सांगा. हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कोणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूनी आहे. तर लिगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर, तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार. त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट. त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे. माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे. कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल आणि उद्या फक्त पक्ष नाही संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते. ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, संविधानाने चालेल. उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना. त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं. भारतातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची गणना होते. मात्र 2 दिवसापूर्वीच गडचिरोलीच्या एका आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू होतो. कसं बघता एकंदरीत या प्रकरणाकडे? मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपवून आले. 2 महत्त्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो. एक तर चाकण MIDCचा एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय आणि दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा म्हणजे आश्रमशाळेंचा रिव्ह्यू. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे. माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा. त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी. स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टराला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या 1 महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा. आणि आम्ही पण सगळे, हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही. ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर घ्यायला तयार आहोत. शेवटी हा मुलांचा विषय आपल्या. त्यामुळे का नाही तुम्ही आमदार खासदाराला इन्व्हॉल्व्ह करता, कुठल्या का पक्षाचे असे ना हो, ह्याच्यात कसलं राजकारण. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जर एखादी आश्रमशाळा असेल तर द्या ना आम्हाला टार्गेट्स की आमदारांनी महिन्यातून एकदा जायचं, खासदारांनी महिन्यातून एकदा. आपण सगळे मिळून घेऊ ना त्याची अकाउंटेबिलिटी. पेहलगामवर अटॅक झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूर मिळून यंत्रणा चालवली ना देशात आम्ही सगळ्यांनी. तर का नाही मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जे आहोत या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी लीड घ्यावा. आम्ही साथ द्यायची तयारी आमची. सगळ्या आश्रमशाळा पुढच्या 3 ते 6 महिन्यात नीट करूया सगळे. म्हणजे एवढं CSRवर काम चालतं. CSRच्या कंपनीजला इन्व्हॉल्व्ह करायचं म्हणलं तर करणे के लिए बहुत आहे. करायची इच्छा झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खड्डेमुक्त महाराष्ट्र म्हटलं जात होतं, मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये खड्डे आहेत. वीज वेळेवर मिळत नाही, कृषी पंपांना वीज मिळत नाहीये, कर्जमाफीची पण त्रुटी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धानाला बोनस मिळालेला नाही. हे बघा महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. चाकणमधून हजारो म्हणजे ज्या चाकणसाठी आदरणीय पवारसाहेबांनी ती MIDC केली, त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या MIDC झाल्या. लोकांनी पवारसाहेबांकडे बघून महाराष्ट्राची यंत्रणा बघून विश्वासाच्या नात्याने एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या काळात या चालल्या ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना. पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही.
मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा फोनवर. एवढं काय महत्त्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत, आणि त्या फोनची पण जाहिरात होते चॅनलवर, आम्ही बघायचं. बैठक लावली नाही. मी इंडस्ट्री मिनिस्टर असते ना या राज्याची, तर मी काल ती बातमी लागल्या गेले असते. इंडस्ट्री मिनिस्टरला काम काय, इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते, लोक का त्यांच्याकडे जात आहेत. त्यांचे इंडस्ट्री मिनिस्टर्स रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला. आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे, पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे, शुक्रवार, बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय. मग रविवारी काय एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. उदय बरं मी अनेक वर्ष काम केलं, माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे. काही या इंडस्ट्रीची पण पळवापळव होती आहे का? कारण या 20 इंडस्ट्रीज आहेत या साताऱ्याला जाणार आहेत, आणि साताऱ्यामध्ये पालकमंत्री दुसऱ्या पक्षाचे आहेत, किंवा इथं वेगळं उद्योग मंत्री जे आहेत यांच्यामध्ये हा इंटरनल काही वादावाद दिसतो आहे का? एका पालकमंत्र्याने दुसऱ्या पालकमंत्र्याच्या जिल्ह्यातल्या जे उद्योग आहेत ते पळवापळवीचे धंदे सुरू झाले नाही, ते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना, मी कसं देणार. माझं म्हणणं आहे की ज्या इंडस्ट्रीज या राज्यात जिथे आहेत त्या तिथे राहिल्या पाहिजेत, आणि दावोसला जाऊन करोडो रुपयाचे इन्व्हेस्टमेंट्स आणले ना, मग त्यांना पाठवा ना दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये. मी बघते, कारण मी आंध्र आणि तेलंगणा फार क्लोजली फॉलो करते, कारण का त्यांच्याकडे त्यांच्या सोशल मीडियावर अखंड फोटो येत असतात, काय काय ॲक्टिव्हिटीज होत असतात. मग तिथे होतात, मग महाराष्ट्रात का होत नाही. आणि एक्सप्लॉयटेशनचे आरोप हे स्वतः MIDCमध्ये काय चाललंय माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच माहिती आहे. पवारसाहेबांनी जे ट्विट केलेलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतायत की जे उद्योग चालले आहेत अशी माहिती दिली जाते, त्यातले बरेच उद्योग हे केवळ नावाला ज्या कंपन्या स्थापन झाल्या, प्रत्यक्षात त्यांनी कामच सुरू केलेलं नाही, आणि त्यामुळे त्या कंपन्या बंद पडल्या. मिळालं नाही म्हणून त्या बंद नाही पडलेल्या आहेत, तर मुळात त्या केवळ नावाला स्थापन झालेल्या होत्या आणि म्हणून मग त्या बंद. नाही ठीक आहे ना, खड्डे तर आहेत ना तिथे. म्हणजे तुम्ही किती म्हणला इंडस्ट्री गेली नाही गेली तरी त्या रस्त्यांवर तुमच्या चॅनलवरच खड्डे दिसत आहेत ना रोज, आणि चाकणवरनं आम्ही जातोच ना सगळे. अमोलदादा तिथे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी किती वेळा चाकणबद्दल, तर मागच्या आठवड्यात पण आंदोलन झालं होतं, केवढी मोठी आंदोलनं झाली. परवा तर आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अमोलदादा कोल्हे तिथले लोकप्रतिनिधी, त्यांनी हे सगळे प्रश्न माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण मांडले त्या सगळ्या भागामध्ये. त्यामुळे कसं आहे की प्रॉब्लेमला बगल देणं इज नॉट लिडरशिप. प्रश्न सॉल्व्ह करून ओनरशिप घेणं इज लिडरशिप. फक्त चांगलं आहे माझं आणि जे चांगलं नाही ते दुसऱ्याच्या गळ्यात घालणं इज नॉट लिडरशिप. चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये हो मी ओनरशिप घेतो, मी ते फिक्स करतो, करा ना, आम्ही तुमचा सत्कार पहिला करू. पण हे अतिशय चिंताजनक आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर पालकमंत्र्यांमध्ये जरी कॉम्पिटिशन असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, जर तुमच्या या प्रश्नात तथ्य असेल तर. नगरविकास खात्याची उद्घाटन होती, पण त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसले आणि त्या मध्यंतरी ते परत त्यांच्या दरेगावी गेले होते. अनेक घडामोडी घडताना ते कुठेतरी अलिप्त राहताना दिसत आहेत. अंतर्गत काही विरोध या सरकारमध्ये दिसून येतो, यातून घडतं असं वाटतं का? मला काय सांगता येणार नाही, पण साधारणपणे या सरकारचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आता 3 पक्षांचं ते सरकार आहे, त्यांच्यातला अंतर्गत काय कॉन्फ्लिक्ट आहे तो त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. माझी एवढीच विनंती राहील की त्यांच्या इंटरनल कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्या राज्याचं नुकसान होई नये एवढीच माफक अपेक्षा. तुम्ही संसद अधिवेशन पूर्ण करून गेला या अख्ख्या सत्रामध्ये बहुसंख्य वेळ जो आहे तो वाया गेलेला आहे किंवा पाण्यात गेलेला पाहायला मिळतो. जवळपास सर्वसामान्यांचा 175 कोटी रुपये पाण्यात गेलेले आहेत. हो, याला जबाबदार कोण? तर सत्ताधारी. याचं कारण असं, पार्लमेंट चालवावं आणि कसं चाललं पाहिजे याची जबाबदारी कोणाची असते? ही सत्ताधाऱ्यांची असते, विरोधी पक्षाची नसते. ट्रेझरी बेंचची असते
की सरकार चाललं पाहिजे, यंत्रणा व्यवस्थित. आणि मला सांगा, डिस्कशनला नाही का म्हणाले सरकार? पेलेट्सच्या गनची ऑर्डर कोणी दिली? पहिल्या दिवशी येऊन रिपोर्ट. मी स्वतः मागणी केली आहे, तुमच्यासमोरही केली आहे. मी म्हटलं SIT स्थापन करा. मग पहिल्या दिवशी का नाही मंत्रालय, होम मिनिस्ट्री म्हणाली की आम्ही ठीक आहे SIT लावतो, तुम्ही म्हणाल तशी. कुठल्या तरी जबाबदार रिटायर्ड जजवर ही जबाबदारी टाकूया आणि SIT लावूया, काही प्रश्नच नव्हता. का नाही या सरकारने SIT लावली? लावा नाही की इन्क्वायरी, टाइम बाउंड लावा. हे एक स्टेटमेंट करणं किती सोपं होतं मला सांगा. त्याच्यानंतर चंदा चोरी, चंदा चोरीवर काय बोलत नाही आहे? झालं ना, मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर केलं ना या सरकारने. तर जर मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरासाठी काही मर्यादाच ठेवली नसेल तर काय बोलणार आपण सांगा. आणि ते प्रूफ तुमच्याच चॅनलवर आलंय ना सगळ्या. चंदा चोरी काय आम्ही नाही क्रिएट केलेली, ते तुमच्या सगळ्या चॅनल्सवरच आम्ही चंदा चोरी पाहिली आणि लोकांनी मान्य केलंय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा त्यांनी त्या ट्रस्टनी पत्र लिहिलं, त्यांनी इन्क्वायरी लावली. सर में दाल में कुछ तो काला आहे ना. आणि व्हिडिओज तर आहेत ना, लोक खिशात पैसे घालतायत, चांदी घालतायत, हे तर डोळ्यांनीच पाहिलं ना आपण. आणि हे किती वाईट आहे मला सांगा की ज्या प्रभू श्री रामांच्या मंदिरासाठी संपूर्ण रथयात्रा झाली या देशामध्ये, अडवाणीजींनी आणि अटलजींनी उभं आयुष्य त्याच्यासाठी कष्ट केले. त्याच्यासाठी पार्लमेंटमध्ये सुषमाजी असतील किंवा अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी एवढी मोठी लढाई लढली. त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं आणि त्या मंदिरातच जर चोरी होणार असेल तर मग काय बोलायला राहिलंच नाही ना. आपल्या श्रद्धास्थानेवर हल्ला झालाय. पण ते अमित शहा असं म्हणतात की विरोधकांनाच प्रश्न विचारतात ते, पण उत्तर ऐकून घेण्याची त्यांचीच इच्छा नाही आहे, म्हणून सभागृहामध्ये गोंधळ घालून सभागृह बंद पाडावं. पण चर्चेसाठी भाषण करायला आलं कोण? आम्ही चर्चेची मागणी केली, आले कोण किती वेळा ह्याचा पण करा. आणि मी पुन्हा सांगते की हाऊस चालवायची जबाबदारी ही ट्रेजरी बेंचची असते. आम्ही तयार होतो, ते तारीख फिक्स करायला तयार होते का? त्यांचे सगळे नेते किती वेळा आले पार्लमेंटमध्ये? काल शेवटच्या दिवशी दोघेही उपस्थित होते. सगळे दुबे रोजच असतात, MP सगळे रोज असतात. PM आणि HM काल शेवटच्या दिवशी. PM आणि HM, PM साहेब पहिल्या दिवशी आले होते आणि काल शेवटच्या दिवशी आले होते. PM आणि HM दोघंही आले होते. सायनाडायर झालं तेव्हा. त्याच्यामध्ये तर कधीच आले नाही. होम मिनिस्ट्रीचं बिल पास झालं डीनमध्ये, त्याच्यानंतर सहकाराचं एक बिल पास झालं, ते मुरली मोहोळांनी ड्राईव्ह केलं. जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला, सर्व प्रमुख पक्षातील नेते त्या ठिकाणी गेलेले होते जंतर मंतरवर. नुसता लाठीचार्ज नाही झाला, पेलेट गन्स पण झाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पण समर्थन द्यायला गेले होते. मात्र हीच परिस्थिती जेव्हा झारखंडमध्ये निर्माण होते, विरोधी पक्षनेते कुठं आहेत असा विचारला जातोय प्रश्न. नाही, काल राहुलजींचं तुमच्याच चॅनलवर स्टेटमेंट आहे ना. राहुलजींनी टीका केली आहे त्याच्यावर. राहुलजी सतत बोलतायत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची आणि ते चूप नाही बसलेले. त्यांचं तुमच्याच चॅनलवरचं स्टेटमेंट आहे. असं नाही आम्ही ह्याच्यात राजकारण आणूच पाहत नाही. आम्ही स्टुडंट्सच्या बाजूने आणि कुठल्या आपली मुलं आहेत नाही, ही मुलं बाहेरची थोडी. आपल्या मुलांवर जर आपली मुलांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपली नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलांशी बसावं, चर्चा करावी. आपल्या मुलांवर लाठीचार्ज करणं किंवा पेलेट्स गन करणं हे अयोग्य कुठल्याही सरकारने केलं असलं तर. मला वाटतं लिटल बिट ऑफ बोथ म्हणूया की एकतर डायलॉग हा असलाच पाहिजे. म्हणजे कॉलेजेसमध्ये हे बघा, आपला मतदार हा आपला स्टेक होल्डर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराची जी काही प्रश्न असतील ते मांडणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक जेनरेशनचे म्हणा किंवा एज ग्रुपचे वेगवेगळे प्रश्न असतात, ते मांडण्यासाठीच तर आम्ही जातो ना संसदेत, नाही तर कशासाठी जातो संसदेत. त्यामुळे अशी माहिती मिळते आता की जातनिहाय जनगणना करायला शासनानं सुरुवात केलेली आहे. उत्तराखंडमध्ये 40 प्रश्नांची एक प्रश्नावली ज्यावेळेला जनगणना करायला जातात त्यावेळेला विचारली जात आहे आणि त्यातला 10वा की 20वा प्रश्न आहे हा जातीच्या संदर्भात आहे. नुसती जात नाही तर
सरकार म्हणलंय की ते करणार आहे, त्यामुळे ती यंत्रणा फक्त एका राज्यात चालणार नाही. देशासाठी काय सरकारने ठरवलंय हे करायला काय. आता SIRचं काम चाललेलं आहे. आता माझ्याकडे रोज मॉनिटरिंगला नंबर्स येतात. SIRमध्ये जे काही काम चाललं आहे त्याच्यात अनेक असे लोक आहेत ज्यांची नावं सापडत नाही आहेत. अशा गोष्टी आहेत. BLOsला रेग्युलर फॉलोअप होतो आहे. त्याच्यामुळे एक ती खूप मोठी यंत्रणा आणि SIRला त्यांनी आता एक्सटेन्शनही दिलेलं आहे. त्यामुळे माझ्याही लोकसभा मतदारसंघात रोज मी फॉलोअप घेते. त्यामुळे त्याची एक मोठी यंत्रणा चालली आहे. प्लस ही जनगणनेची मागणी आहेच, तर ती आता एका राज्यात करून चालणार नाही, देशात करायला लागेल. तर देशाची अजून यंत्रणा तेवढी हलताना मला तरी दिसत नाही. म्हणून अर्थातच आमची मागणीच होती, त्याच्यामुळे ती मागणी पूर्ण होते याचा आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला नुसती पूर्ण होती नाही, आम्हाला त्याला लॉजिकल एंडला न्यायचं. म्हणजे ती यंत्रणा नुसती अनाऊन्स करून होणार नाही, त्याचं पूर्णपणे अंमलबजावणी होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ती अतिशय पारदर्शकपणे झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यामध्ये असाही प्रश्न आहे, कोविड-19ची लस कुठं घेतली हाही प्रश्न आहे, धर्मजातीबद्दलचा प्रश्न आहे, पासपोर्ट नंबर देखील द्यावा लागणार आहे. पासपोर्ट नंबर द्यायला काय हरकत आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याचं सगळ्याचं कन्सॉलिडेशन पण करते. खरं तर कोविडची लसचा काही विषय नाही, ते आधार कार्डला कनेक्टेड आहे, तर तो डेटा ते ॲक्च्युली मर्ज करू शकतात तंत्रज्ञानाचा वापर करून. त्याच्यामुळे हे काही प्रश्न का ते विचारतायत हा प्रशासनालाच प्रश्न विचारायला लागेल. पण ह्याची आपलं पासपोर्ट आणि इंटिग्रेट करणं ते इव्हेंच्युअली सगळंच होणार ना. तसं आधार कार्ड ही एक आयडेंटिटी झाली तर सगळ्याचं कन्सॉलिडेशन होईलच इव्हेंच्युअली. एक तर खुलासा कसला, म्हणजे मला हे हास्यास्पद वाटतं जेव्हा अशा बातम्या येतात. म्हणजे मलाही वाटतं की ही काय बातमी पण नाही आहे त्याच्यात. जल जीवन मिशनचं एकतर आपण थोडंसं मागे जाऊया. विनोदजी आणि दोघंही महाराष्ट्र सदनला गेलो. आम्हाला सगळे तुमचेच रिपोर्टर्स तिथे लॉबीमध्येच भेटले. नंतर आम्ही CR पाटील साहेबांनी जलजीवन मिशनचा रिव्ह्यू लावला होता. तो मांडून आम्ही दोघंही एक कॉर्पोरेट लॉची जी JPC आहे त्याचं चेअरमनकडे मीटिंग होती ह्याच्यानं, आणि त्या दोन्ही मीटिंग्स आमच्या क्लॅश होत होत्या. म्हणून आम्ही CR पाटलांना विनंती केली आम्हाला JPCला जायचं आहे, तर आम्हाला दोघांना बोलून पहिलं देता का मीटिंगमध्ये, म्हणजे आम्हाला पुढे जाता येईल. आणि ते करून आम्ही तिथून निघालो त्यांच्या गाडीला, कारण का बरेच खूप खासदार वगैरे सगळे होते, पुढे मागे झालं. तर आम्ही 2 मिनिटावर फिरोजशाह रोडला होतं ते घर, म्हणजे 3.5 मिनिटात तिथे पोचलो. तर कारपूल म्हणून आम्ही एका गाडीतून गेलो. मला एक सांगावं खरंच की आता राजकीय पक्ष 2 तुमच्या कॅमेराच्या समोर महाराष्ट्र सदनमध्ये बसले आणि JPCच्या मीटिंगला गेले, त्याच्यात गैर काय आणि त्याच्यात ब्रेकिंग न्यूज पण कसली काय त्याच्यात एवढं मोठं. आणि मला सांगा, जेव्हा राजकीय पक्ष जर भेटत असतील तर त्यांना काही पॉलिटिक्स बोलायचं असेल तर ते महाराष्ट्र सदनमध्ये 10 कॅमेरे बाहेर माहिती असताना कशाला करतील या चर्चा. म्हणजे मला खरंच कौतुक वाटलं. कदाचित त्यावेळी दुसरं काय नसेल दाखवायला, म्हणून आम्हाला दाखवल्याबद्दल आभार. अशा बाबतीत दिल्लीमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडल्या. एक तर CR पाटलींना जी मीटिंग घेतली ती अतिशय महत्त्वाची आहे मला विचारत तर. त्याचं कारण असं, जो रिपोर्ट केंद्र सरकारकडे गेला आहे तो अतिशय चिंताजनक आहे. कारण का जो डेटा ग्राउंडवर सांगतो जलजीवन मिशनबद्दल, JJMचे जे कार्यक्रम आहेत तिथे की अंमलबजावणी झालेला आणि डेटा जो केंद्र सरकारला जातोय त्याच्यात आम्हाला तफावत दिसते. म्हणजे माझंच मतदारसंघात तुम्हाला सांगते, आणि मी जड अंतःकरणाने म्हणते की माझ्या लोकसभा मतदारसंघात जिथून मी निवडून जाते बारामतीबद्दल त्यांनी असा रिपोर्ट पाठवला आहे की तिथे एकही गाव नाही जे वॉटर स्ट्रेस्ड आहे किंवा एकही गाव नाही जिथे प्रदूषित पाणी नाही. हे खरं असेल तर मी खूप, म्हणजे मला खरंच मनापासून आनंद. पण मी खोटी माहिती कोणाला देणार नाही. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे माझं रिपोर्ट कार्ड पाहिलं तर, पण ते वास्तव नाही ना. अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे नाही झालेलं, नाल्याची कामं झाली आहेत नाही झालेली, अशी कुठेच परिस्थिती नाही. काही ठिकाणी पोल्युटेड वॉटर आहे का, तर आहे. एखादी कंपनी आहे ती पाणी सोडते, पाणी खराब होतं. तर
खरंच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, आणि मी प्रांजळपणे कबूल करते की असं काही नाही आहे की 100% गावांमध्ये आम्ही कार्यक्रम केले, पण असं टँकर मुक्त आहे का तो ते संपूर्ण मतदारसंघ, एवढा मोठा मतदारसंघ आहे तर नाही. काही ठिकाणी टँकर 1-2 महिने लागतात, कामं पूर्ण झाले, पण सोर्सचा प्रॉब्लेम आहे. हा यंत्रणेचा प्रॉब्लेम नाही, सोर्सचा प्रॉब्लेम आहे. तर ह्या रिपोर्ट गेलात कसा, आणि मी त्यातल्या त्रुटी काढल्या. म्हटलं अहो, माझा लोकसभा मतदारसंघात 0 टँकर असेल तर मला सार्थ अभिमान आहे ना, कौतुकाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी ती. पण मी खोटं बोलत नाही आणि बोलणारही नाही, कारण का अशी काही गावं आहे जिथे सोर्सचा प्रॉब्लेम आहे, तिथे आम्हाला 2-3 महिने टँकर पाठवावा लागतो. काही ठिकाणी पोल्युशन, पुण्यातून जे पाणी पोल्युटेड होऊन जेव्हा दौंड आणि इंदापूरला येतं तेव्हा पाणी दूषित होतं का? होतं. चंद्रभागा आज दूषित आहे का? तर हो आहे, दुर्दैव आहे, पण आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पण सगळ्यांनी स्टोरीज केल्यात. त्यामुळे उगाच आपल्या स्वतःचा रिपोर्ट कार्ड चांगलं दिसावं म्हणून खोटं कशाला बोलावं माणसांनी, कधीच बोलू. आणि त्या जलजीवन मिशनच्या रिपोर्टमध्ये ह्या जो त्रुटी होत्या, आणि मी एकटी बोलत नाही, जलजीवन मिशनच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचेही सगळे खासदार बोलत होते, कारण का आमचा अनुभव आहे. खरं बोललं पाहिजे ना. एवढा करोडो रुपये जर खर्च होत असतील केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून, मग त्याच्यात क्वालिटी का होत नाही आहे? मग कामी कोणी पूर्ण केली ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. त्याच्यामुळे ती एक अतिशय महत्त्वाची मीटिंग झाली. त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना वेळ दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण आम्हाला जे मुद्दे संसदेत मांडायचे होते मतदारसंघाचे, ते आम्हाला तिथे मांडता आले नाही. म्हणून माननीय प्रधानमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांच्या गाठीभेटी आमच्या सगळ्या खासदारांनी घेतल्या. मग बीडचा रेल्वेचा विषय असू शकतो, शिरूरमध्ये अमोलदादांनी रस्त्याचे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे काही विषय मांडले. त्याच्यानंतर अहिल्यानगरला क्राईमचे काही इश्यूज आहेत, डेव्हलपमेंटचे काही इश्यूज आहेत, त्याच्याबद्दल लंके बोलले. त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये काही इश्यूज आहेत, त्याच्याबद्दल अमरदादा बोलले. किंवा तिथे जी संत्र्याची जी सगळी शेती आहे, धानची शेती आहे, त्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात वाढत आहेत, त्याच्याबद्दल ते बोलले. बगरे सरांनी कांद्याबद्दल सरकारची जी भूमिका राहिलेली आहे त्याच्याबद्दल अतिशय दुर्दैवी जी आहे ती सगळं खरं त्यांना सांगितलं. त्यानंतर बाळ्यामामांनी आरोग्याबद्दल मानले की कॅन्सर या देशात वाढत चालला आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल. धैर्यशील दादांनी चंद्रभागा, ज्या विठ्ठलावर आपल्या सगळ्यांचं एवढं प्रेम आहे, त्या चंद्रभागेत वाढलेला नमामि गंगे म्हणून तुम्ही जो उपक्रम केला, तसाच उपक्रम चंद्रभागेसाठी का नाही करावा, असं धैर्यशील मोहितेंनी मांडलं. त्याच्यामुळे प्रत्येक खासदारांनी आपल्या संपूर्ण भागातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, नवीन पिढीचे आहेत, प्रदूषणाचे आहेत, या सगळ्या बाबतीत सविस्तर माननीय प्रधानमंत्र्यांपर्यंत ही सगळी माहिती त्या सगळ्यांनी दिली. तो एक फॉलोअप होता. आणि त्यानंतर अर्थातच पक्षाचं आदरणीय पवारसाहेब दर सेशनला एक रिव्ह्यू प्रत्येक खासदारांनी केलेली कामं, भेटलेले मंत्री, त्याचा फॉलोअप, त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप राज्यामध्ये ही यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येक सेशनला करते. ती जी आमची सिस्टम आहे त्या सिस्टमपणे आदरणीय पवार साहेबांनी त्याचा रिव्ह्यू घेतला. पण याच पुढच्या बैठकीमुळे काँग्रेसला मात्र कुठेतरी डिस्चार्ज उरलेला दिसत आहे. त्यांच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं विशेषतः डिलिमिटेशन बद्दल त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली पाहिजे. तेव्हा हे बिल ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याची भूमिका स्पष्टच होईल. सातत्याने तुमच्या ज्या भेटीगाठी भाजपबरोबर वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी किंवा संभ्रम दिसतो. नाही, ते महाराष्ट्रातले काही नेते असतील, दिल्लीच्या नेत्यांच्या मनात काही कन्फ्युजन नाही. याचं कारण असं की काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांना मी रोज सकाळी 10 वाजता भेटते. तो फोटो ट्विटही होतो आणि ती चर्चा आहे. कदाचित ते काँग्रेसचे हँडल्स फॉलो करतात का नाही मला माहिती नाही. तर महाराष्ट्राचे जे कोणी नेते आमच्यावर टीका करतात त्यांनी थोडंसं खडगे साहेबांचा, राहुलजींचा किंवा वेणुगोपालजींचे या सगळ्यांचे थोडे दिवस जर ट्विटर हँडल्स फॉलो केले तर त्यांना लगेच कळेल की मी काँग्रेसला किती भेटते. रोज सकाळी पार्लमेंट चालू असताना शार्प 10 वाजता मी स्वतः खडगेजींच्या ऑफिसमध्ये जाते. इंडिया अलायन्सचे सगळे आमचे पार्टनर्स तिथे असतात. 10 ते 10:30 आम्ही रोज चर्चा करतो. 10:30 ते 11:15 आम्ही रोज आंदोलन करतो आणि त्याच्यानंतर 11 वाजता आम्ही हाऊसमध्ये जातो. हे रोजचं आमचं रुटीन आहे.
म्हणजे शुक्रवारी मीटिंग नव्हती म्हणून मला आणि गौरव गोगोईला कळलंच नाही की 10 ते 10:30 काय करायचं. इतकी सवय झाली, मीटिंग नसताना पण मी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये गेली, पण तेव्हा कोणी नव्हतं कारण का मीटिंगच नव्हती. पण इतकी सवय झाली आहे ती आम्हाला. नाही, मला वाटतं तिथे एक अतिशय चांगले ऑफिसर आहेत जे कमिशनर आहेत तिथे. हा मुद्दा जर असा आला असेल तर तातडीने तुम्ही त्याची नोंद केली, त्याच्याबद्दल मी आभार मानते तुमचे. आणि तिथल्या स्थानिक कमिशनरशी मी नक्की बोलून माहिती काढीन की असं कसं झालं. कारण का हे खूप पुण्याला म्हणजे मुंबईला जोडूनच ठाणं आहे. तो काय कुठला असा एरिया नाही की चुकून पाठवणं गेलं असेल. जर ठाण्यासारखी ठिकाणी होत असेल ते कुठे ठाणं डोंबिवली किती लांब आहे, हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ते अर्थातच मॅनेजमेंटचं अपयश आहे. तिथे कोण करतं का. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक या अधिवेशनामध्ये असं म्हटलं जातं, नेमकं काय झालं तुम्हाला वाटतं की मोदी सरकारला आकड्यांचा खेळ जमला नाही, स्पेशल सिटिंग आता केली जाईल? मी पहिल्या दिवसापासून या विधेयकाला हाऊस सेशन सुरू व्हायच्या आधी तुम्हाला याच वास्तूत भेटले होते. तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं, मी पुन्हा रिपीट करते की डिलिमिटेशनचं बिल हे आमच्यापर्यंत आलेलं नाही. आम्हाला आजपर्यंत डिलिमिटेशनच्या बिलसाठी कोणीही फोन केलेला नाही. इंडिया अलायन्समध्ये बिल नसल्यामुळे चर्चा काय करणार. आणि जेव्हा डिलिमिटेशनचं बिल येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे पहिल्यांदा आमच्या इंडिया अलायन्सच्या सगळ्या सहकाऱ्यांशी, मित्रपक्षांशी बोलेल. आणि आमचा जो निर्णय असेल तो इंडिया अलायन्सचा जो निर्णय असेल त्यांच्याशी अभ्यास करून चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. या राज्यामध्ये कोणीही व्यक्ती जर चांगल्या कामासाठी आंदोलन करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवारांची भूमिका ही नेहमी त्यांच्या बाजूनीच असेल. कारण एखादी व्यक्ती जर सरकारच्या विरोधात, जर सरकार झोपेचं सोंग घेत असेल आणि निर्णय घेत नसेल आणि ते पण डबल इंजिनचं सरकार असेल तर त्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आमच्यावर एक विरोधी पक्ष म्हणून आहे. एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये काल एक व्हिडिओ व्हायरल होते, तो कुठला ते मला काय आठवत नाहीये, पण रात्रीच्या वेळेला बस न आल्यामुळे मुली या पालघरचा आहे तो मुली रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरून एकट्या जात आहेत. शाळा सुटल्यानंतर चालत त्यांना त्यांच्या घरापर्यंत जावं लागलं कारण एसटीची बस तिथपर्यंत पोहोचली. मुलींसाठी शिक्षण घेणं इतकं कठीण आहे महाराष्ट्रासारख्या पूर्वगामी राज्यात. नाही, एस टीबद्दल अनेक वेळा आम्ही म्हणलेलो आहोत की एस टी यंत्रणा ह्याच्यात सुधार झालाच पाहिजे. अनेक वेळा मुलं वंचित शिक्षणापासून राहतात कारण एस टीची यंत्रणा व्यवस्थितपर्यंत चालत नाही. तुम्ही पालघरबद्दल बोलला, मी कालच्याच तुमच्याच चॅनलवर बातमी पाहिली की भोर, जो माझा लोकसभा मतदारसंघाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, त्या भोरमध्ये कालच काही मुलींना काही भागांमध्ये छेडछाड होती आहे, त्या मुलींना त्रास दिला जातो आहे. त्यामुळे हा जो क्राईम वाढतो आहे, म्हणजे पुणे जिल्हा असेल किंवा राज्यात असेल, हा अतिशय चिंताजनक आहे. मला काळजी वाटते की त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आहे का. असं का होतं आहे की ह्या केसेस वाढत आहेत, त्या कमी होत नाही आहेत. जे कोयता गँग असेल किंवा ही छेडछाड असेल किंवा मुलींवर होणारे बलात्कारांच्या केसेस असतील, या समाजात वाढत चालल्या आहेत आणि हे अतिशय चिंताजनक आहे. कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे आणि त्याचं कौतुकच आहे मला. पण ही एवढी मोठी यंत्रणा मग ती तेवढी इफेक्टिव्हली काम का करत नाही आहे, हे अतिशय चिंताजनक आहे महाराष्ट्रासाठी. जनगणना का दूसरा चरण 2027 में शुरू हो रहा है. केंद्र सरकार ने एक नोटिफिकेशन जारी करके 40 सवाल वहाँ पर बताए हैं. इसमें खास भी पूछी गई है SC, ST, कोविड का टीका लगाया गया ये भी पूछा जाएगा. क्या कहेंगे इस पर? मेरे ख्याल से कास्ट सेंसस का डिटेल्स ही हमारी मांग थी, तो वो मांग पूरी हो रही है और सब जगह हमें अभी तो नहीं दिख रहा है. एक ही राज्य का सुनने में और पढ़ने में आया है. और मेरे ख्याल से कोविड का टीका का क्या कॉन्टेक्स्ट है वो पूछना पड़ेगा. लेकिन जब कोविड का टीका लगाया था तब आधार कार्ड सबको दिया था, तो वो इंटरलिंकेज इजीली सरकार कर सकती है टेक्नोलॉजी यूज़ करके.
तो ये सवाल क्यों पूछा जा जाए वो पूछना पड़ेगा, और महाराष्ट्र में भी अभी तक तो वो नहीं पहुंचा है, लेकिन जब आएगा तो कलेक्टर से हम पूरी मांग करेंगे कि इसकी डिटेल में हमें समझा दीजिए कि कैसे हो रहा है। मल्लिकार्जुन खड़गे जहाँ पर उनके मंच का वहाँ पर शुद्धिकरण किया गया, ये एक सवाल है। और इसी से जुड़ा हुआ दूसरा सवाल है, उनके बेटे जो प्रियंक खड़गे, उन्होंने कहा कि कर्नाटक में इसके आगे आरएसएस की कोई भी शाखा लगेगी तो उसके लिए राज्य सरकार की परमिशन जरूरी होगी। जिस तरह से खड़गे जी का अपमान किया है उसकी हम खंडन करते हैं, और मुझे आश्चर्य है कि 21वीं सदी में खड़गे जी जैसे वरिष्ठ नेता, हमारे लिए सबसे, हमारे इंडिया अलायंस के वरिष्ठ नेता है, उनके नेतृत्व में हम पार्लियामेंट में काम करते हैं, उनका जिस तरह से अपमान किया वो खेदजनक है। हम सबको बहुत दुख हुआ। मैंने कल उनका स्टेटमेंट भी देखा पार्लियामेंट में, और मेरे ख्याल से इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए, और जिसने ऐसा काम किया है उसको शिक्षा होनी चाहिए। सुखबीर सिंह बादल इनके ऊपर कल नांदेड़ में हमला हुआ है, उसके बाद सीएम और डिप्टी सीएम ने भी उनसे संवाद किया, लेकिन पूरी तरीके से सिक्योरिटी को लेकर क्वेश्चन मार्क्स। एक तो बादल फैमिली की सिक्योरिटी बहुत बड़ी है, मैं बहुत सालों से उस फैमिली को जानती हूँ, हमारे पारिवारिक संबंध रहे। कल मैंने भी हरसिमरत बादल जी जो उनको पत्नी है उनसे कांटेक्ट किया, उनसे सबसे बात की, क्योंकि हमें बहुत चिंता हो रही है। आप सोचिए, सुखबीर सिंह बादल जी एक डेप्यूटी सीएम रहे बहुत सालों से, वो हमारे राज्य में आते हैं, वो दर्शन करने जाते हैं नांदेड़ में, और वहाँ हल्ला होता है। तो इंटेलिजेंस फेलियर नहीं है ये? एक राज्य से यहाँ एक श्रद्धा से, विश्वास के नाते सुखबीर भैया यहाँ आए, तो जिस तरह से उन पर हमला हुआ, ये पूरा इंटेलिजेंस फेलियर है। इसकी इंक्वायरी हो रही है। मैं पूछना चाहती हूँ कि होम मिनिस्ट्री क्या कर रही है? मैंने देखा कि देवेंद्र जी ने भी उनको फ़ोन किया, प्रधानमंत्री जी ने भी फ़ोन किया, ये उनका बड़ापन है। लेकिन महाराष्ट्र में अतिथि देवो भव, हम भगवान मानते हैं बाहर से कोई आता है तो। पंजाब से दर्शन करने सुखबीर भैया यहाँ आए और उन पर हमला हुआ, ये बहुत महाराष्ट्र के लिए बहुत बहुत शर्मनाक चीज़ है। और किसी के लिए, वो सुखबीर भाई हमारे भाई ऐसे ने, किसी के भी लिए ऐसा हल्ला हो तो ये शर्मनाक है। ये कंप्लीट पुलिस इंटेलिजेंस फेलियर है, क्योंकि उनको बड़ी सिक्योरिटी है। कहाँ देश में कहीं भी जाते हैं तो सुखबीर भाई को बहुत बड़ी सिक्योरिटी दी जाती है। राजा भाऊ वासे जो सांसद है शिवसेना यूपीटी के नासिक के, उन्होंने लोकसभा में एक प्रश्न पूछा था कि महाराष्ट्र में कितनी कंपनियां फैक्ट्रियां बंद हो चुकी है। खुद सरकार ने बताया कि 36,211 यहाँ पर फैक्ट्री बंद हो चुकी है। जब महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत जी से पूछा गया तो पहले दिन उन्होंने कहा कि मुझे इसके बारे में पता नहीं, इन्फॉर्मेशन ही नहीं पड़ेगी। लेकिन बाद में वो उंगली दूसरे राज्यों पर भी उठा रहे कि सिर्फ यहाँ पर कंपनियां भी बंद हुई, यूपी में हुई है, पंजाब में हुई है, बंगाल में हुई। क्या नहीं, देखिए, बंद होना, एक भी कंपनी बंद हो तो ये चिंताजनक है। और मैं आपको बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि एक समय था जब महाराष्ट्र सबसे फेवरेट हॉटस्पॉट जिससे कहते हैं था, कि जो कोई इन्वेस्टमेंट करना चाहता था वो महाराष्ट्र पहले आता था, और उसके बाद बाकी के राज्यों से भी आज देख रही है। बट मैं देख रही हूँ कि तेलंगाना, कर्नाटका और आंध्रा आज सबसे फेवरेट डेस्टिनेशंस बन गए। और अच्छा है, इस देश में प्रगति हो रही है तो अच्छी बात है, लेकिन हमारे राज्य में भी इन्वेस्टमेंट्स आनी चाहिए। और जिस तरह से इंडस्ट्री डिपार्टमेंट के बारे में आप सबकी चैनल्स में, चाकण का भी आप सब ने देखा होगा, तो इंडस्ट्री के लिए आज जो माहौल इस राज्य में है वो इतना पोषक नहीं है। और मैं महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री से विनती करना चाहती हूँ, वो हर साल दावोस जाते, इतने सारे MOUs साइन करके आते हैं, उसका आगे क्या हुआ इसका थोड़ा हिसाब किताब देना पड़ेगा। पाकिस्तान के पीएम ने कहा है कि हमें शांतता चाहिए, हमें शांति चाहिए। भारत और कई आधुनिक राष्ट्र इस मार्ग पे चले, अन्यथा हम भारत को करारा जवाब देंगे, ऐसा भी उन्होंने कहा है। देखिए, भारत को कोई धमकी देगा तो वो तो हम सहन नहीं करेंगे। मेरे ख्याल से हमेशा भारत की नीति रही है, शांति की ही नीति भारत की रही है। और इतने सालों से हमने कभी, आज तक आप भारत का इतिहास देखिए, कभी भी भारत ने किसी पे पहला हमला नहीं किया है। तो मेरे ख्याल से इस सब ऐसी चीज़ें भारत के खिलाफ कोई ना कहे, क्योंकि जब भारत की बारी आएगी तब हम भारत के साथ, हम सब पूरी ताकत से, कि कोई भी हो उसके खिलाफ लड़ेंगे। अमित शाह जी ने कहा है कि हम चर्चा करने के लिए तैयार है, लेकिन विपक्ष सदन शुरू करने के लिए ही सफल नहीं हो रहा है और बार बार वो सदन स्थगित करने में कामयाब हो रहे हैं। उनको
वेल, सदन चलाना ये हमारी जिम्मेदारी नहीं है, ये सरकार की जिम्मेदारी होती है। और जिस तरह से सरकार ने जिस तरह बर्ताव किया है, वो कभी भी चंदा चोरी और पैलेट्स का ऑर्डर किसने दिया इस पे चर्चा करने के लिए कभी भी तैयार नहीं थे। भाई, मोटर वाहन अधिनियम में तीसरी बार संशोधन किया गया साल 2026 का ही एक नोटिफिकेशन सरकार ने जारी कर दिया है। ओला चालक, उबेर हो या टैक्सी चालक हो, ऑटो वाले हो, उनको मराठी कंपलसरी कर दिया है। किस तरीके से देखती है आप इस सरकार के इस फैसले को? मेरे ख्याल से जिस राज्य में आप रहते हैं बहुत सारे लोग ऐसे होते हैं जिनको दूसरी भाषा नहीं आती, तो अगर आप महाराष्ट्र में रहते हैं तो मराठी तो सीखनी चाहिए ना। हम लोग जब दूसरे राज्य में जाते हैं तो कोशिश करते हैं ना वहाँ की जो भाषा हो वो सीख ले। तो मराठी भाषा अगर आप महाराष्ट्र में रहेंगे तो अगर आप जब आपका क्लाइंट ही मराठी में बोल रहा है तो उनके लिए भी अच्छा है ना, हर क्लाइंट से अच्छी तरह से बात कर सकेंगे, तो उसका स्वागत करना चाहिए सब लोग। जातीय जनगणना पर एक रेक्टिफाइड क्वेश्चन होगा कि जो नोटिफिकेशन आया है वो केंद्र की तरफ से आया है, ये सभी राज्यों पर लागू हुआ। उन्होंने उसमें 40 सवाल जोड़े जिसमें ये जातिगत और बाकी सारी चीज़ें आप लोगों की एक तरह से जीत है। आप क्या नहीं, इसका हम स्वागत ही करते क्योंकि हमारी मांग ही थी, हमारी मांग आज पूरी हो रही है तो अर्थात हमको अच्छा ही लगेगा ना। राहुल गांधी प्राइम मिनिस्टर जो इटली की है उन पर लगातार हमले कर रहे हैं, उनके ऊपर जो कर रहे हैं, ऐसे में बीजेपी का कहना है कि विदेश नीतियों पर कहीं न कहीं वो सवाल खड़े कर रहे हैं, इससे हमारी विदेश नीति खराब हो रही है। राहुल गांधी के ऊपर बीजेपी लगातार इस तरीके की हमला कर रही है, मेलोडी के ऊपर। वो सब मैं नहीं जानती। मैं इतना ज़रूर कह सकती हूँ कि जिस तरह से विदेश नीति, टैरिफ का ही आप देखिए ना, टैरिफ का क्या हाल है। अब पहले तो कहा था टैरिफ की बहुत अच्छी चर्चा चल रही है, अभी हो गया अमेरिका के साथ हमारा रिश्ता क्या है, टैरिफ का क्या परसेंटेज पे है, इसके बारे में कुछ स्टेटमेंट ही नहीं सरकार की तरफ से आया था। तो मेरे ख्याल से विदेश नीति में क्या हो रहा है आज, ये बहुत चिंताजनक है देश में। पिछले कुछ दिनों में आपकी और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ आपके सांसदों की मीटिंग हुई, क्या कुछ इस मीटिंग में हुआ था? और कई जगहों पर अगर स्टेट कांग्रेस की बात करें तो उन्होंने आपत्ति भी जताई है, और एनडीए में अगर आप जाने वाले हो तो उस चर्चाओं को आप क्या पुष्टि करेंगे? मेरी बड़ी विनम्रता से महाराष्ट्र स्टेट कांग्रेस को विनती है कि अगर उनके जो कोई सवाल हो उनके देश के कांग्रेस से बात करें, क्योंकि मैं देश के कांग्रेस की जो नेशनल कांग्रेस है उसको दिल्ली में रोज मिलती हूँ 10 बजे। तो दिल्ली की कांग्रेस को सब पता है, तो महाराष्ट्र की कांग्रेस से दिल्ली की कांग्रेस से बात करें। कई सुनवाई जो है शिवसेना पक्ष को लेके सुप्रीम कोर्ट में शुरू है, आपका भी मामला जो है वो अभी भी तारीख पे तारीख सिलसिला शुरू है आपके? हम तो रोज मांग कर रहे हैं कि हमारी भी सुनवाई हो। हम तो मांग कर रहे थे कि शिवसेना और हमारा क्लब किया जाए, क्लब में साथ में हम चलेंगे, लेकिन वो क्लब हमें न्याय नहीं मिला और हम तारीख पे तारीख हम रुके हुए हैं कि हमारी तारीख कब लगे। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।